पश्चिम महाराष्ट्राकडं. हो. हां, हां, हां. आणि उर्वरित राज्यात ढगाळ वातावरण. उर्वरित राज्यातनी ढगाळ वातावरण. हो. हो. तर सर आपण जर संपूर्ण डिसेंबर महिन्यात जर कंडिशन पाहायला गेलो तर कसे वातावरण राहणार समजा? फक्त या 2 डिसेंबर ते 7 मध्ये काय होणार आहे? हां. सोलापूर जिल्हा, हो. सांगली, जत, हं. इकडे पंढरपूर हो. त्यामध्ये काय होणार आहे? हां. ह्या म्हणजे 3 आणि 4, 5 तारखेला थोडे थेंब येणार आहेत. 3, 4 आणि 5 तारखेला साधारण हो. ठेवू समजा. हं. हं, 2 पुणे. हं. हं. समजा फक्त याच भागामध्ये राहण्याची शक्यता आहे पाऊस. हो. आणि सर शेवटच्या आठवड्यामध्ये समजा डिसेंबरच्या नाही, पुन्हा नाही पाऊस. पुन्हा पुन्हा पाऊस थंडीत राहणार वाढ नाही. जाणार आहे. नाही. हो का? समजा फक्त थंडी राहणार. हो. मग सर थंडी कशी पडणार? गुलाबी पडणार का साधी सिंपलच पडणार? चांगली पडणार. जवळपास 8-9 तर टेम्परेचर चालणार. हो का? हं. समजा मग हाय लेव्हलची थंडी पडणार. हो. हां, 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 हां. बरं सर आता 2026 ची सुद्धा सुरुवात होत आहे एका महिन्यानंतर, तर त्याबद्दल काय सांगणार सर तुम्ही? 2023 ला पाऊस कमी पडणार आधीच सांगितलं मी. हो, तुम्ही मागच्या रेकॉर्डिंगमध्ये सांगितलं, परंतु काय होते सर नवीन शेतकरी आपल्या चॅनलशी जुळतात. त्याबद्दल ते हां. बी सुद्धा कमेंट करतात, की पुढील अंदाज घ्या. हां, हां. तर त्यांना सर तुम्ही महिन्यावार सांगा समजा कोणत्या महिन्यातनी कसा पाऊस राहणार, कोणत्या तारखेला पेरणी होणार? 2023 ला काय होणार आहे? हो. 6, 7, 8 जूनला एकदा पाऊस येणार आहे. 6, 7 आणि 8 जूनला. हां. हां. त्याच्यात काय होणार, काही भागातल्या कापसाच्या लागवडी होतील. हो, बरोबर. त्याच्यानंतर 21 जूनला जे पाऊस येईल, हो. 21 ते 29 21 ते 29 त्याच्यावर मग सोयाबीनच्या पेरण्या होतील. सोयाबीनच्या पेरण्या होतील त्याच्यामध्ये. आणि त्याच्यातून उरलेले शेतकरी हो. 10 जुलै ते 15 जुलै 10 जुलै ते